स्वामी समर्थ. डॉक्टर राखी मंगळवारी काय करायचं सांगण्यासाठी आले आहे. आज आहे मंगळवार. आपल्याला आज गणेशजींना दुर्वा फुल द्यायचं आहे. गोडामध्ये गुळाचं नैवेद्य द्यायचं आहे. त्याच्यावर तुळस ठेवायला विसरू नका. शंकराला जल द्यायचं आहे आणि शिवशंभोला त्याचा तुम्ही मध सुद्धा अर्पण करू शकता. आज मंगळवार असल्यामुळे हनुमानजींना सुद्धा आपण पुजतो, तर संध्याकाळी न विसरता तुम्ही हनुमंतांच्या देवळात जायचंय. त्यांना रुईचा हार किंवा कापसाचा हार अर्पण करा. त्याचप्रमाणे तेल अर्पण करा. तिथला सिंदूर त्यातला तुम्ही अर्पण करा त्यांना सिंदूर. कारण आता स्पेशलच असं असतं की आपण म्हणतो ना, सिंदूर लाल चढा गजमुख. त्याच्यामुळे गणेशजींना आणि हनुमंताला तुम्ही सिंदूर म्हणजे कुंकुम अर्पण करा. तिथला सिंदूर तुम्ही घरी घेऊन या. तुमच्या गाडीला, दरवाजाला किंवा नवीन काही वस्तू घेतली असेल तिथे तुम्ही स्वस्तिक काढा. दारावर स्वस्तिक काढा. दरवाजावर काढलं की तुमच्याकडे लक्ष्मी येते आणि अडचणी बाहेरच राहतात. आज आपला त्या चण्याचा आणि गुळाचा प्रसाद करा. सगळ्यांना वाटा. दानामध्ये सुद्धा तुम्ही गुळ वगैरे अर्पण देऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला लाल लाल काही द्यायचं तर लाल मसूरची डाळ तुम्ही दानामध्ये द्या. खूप चांगली असते. शंकराच्या पिंडीवर दाना तुम्ही मसूरची डाळ अर्पण करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आवडेल तर तुम्ही चहा दानामध्ये द्या. आजचं दान माचीच आहे. दर मंगळवारी आपण माचीच अर्पण करतो मारुतीच्या देवळात, तर तिथे आज माचीच द्या. त्याच्याने आपला मंगळाचे दोष कमी होण्यास मदत होते. आणि आता जवळजवळ आपला हे वर्ष संपत चाललेलं आहे मंगळाचं. त्याच्यामुळे न विसरता माचीच द्यायचे. हनुमान चालीसा, बजरंग बाण वाचा, ऐका. त्याच्याने तुमच्या खूप अडचणी दूर होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आता मंगळवार साजरा करा. जितकं जमेल तितकं दान करा. जितकं जमेल तितकं तुम्ही आनंदित राहण्यास सुरुवात करा. आनंदित राहा. श्री स्वामी समर्थ.